हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण या व्हिडिओमध्ये एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 फायनल आन्सर कीने कोणते प्रश्न बदलू शकतात यावर एक चर्चा करणार आहोत। कारण की या वेळेस 65 प्रश्नावर सुमारे 3500 एवढे ऑब्जेक्शन घेतले गेलेले आहेत। यावेळेस अशी एक भीती आहे की 2021 ची जी परिस्थिती होती ती रिपीट होऊ शकते, कारण की 2021 ला तब्बल 7 प्रश्न कॅन्सल झाले होते। त्यामुळे यावेळीही ती परिस्थिती निर्माण होऊ शकते। कोणाला घाबरून देण्याचे यामागील कारण नाही, पण सत्य परिस्थिती सांगणं हे माझं काम आहे। त्यामुळे ज्याला हा व्हिडिओ क्लिअरिटी म्हणून बघायचा आहे त्यांनीच बघावा। बाकी खाली कमेंट मध्ये आर्ग्यू डिसआर्ग्यू करायची असेल तर हा व्हिडिओ बघू नये। तर बघा, 100% कॅन्सल होऊ शकणारे प्रश्न। सेक्स रेशिओ। आता हा सेक्स रेशिओचा जो प्रश्न आहे तो आपला टेंटेटिव्ह डेटानुसार शेवटचे 2 स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहेत, पण त्यांनी आपल्याला 2011च्या जनगणनेनुसार अंतिम आकडेवारीनुसार प्रश्न विचारलेला आहे। त्यामुळे पर्यायामध्ये ए आणि बी हा पर्याय नव्हता, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल होणार आहे। त्यानंतर बघा, कर्पूरी ठाकूर यांचा प्रश्न। कर्पूरी ठाकूर हे बिहारचे पहिले गैर काँग्रेसचे मुख्यमंत्री नव्हते। त्यांच्या आधी महामाया प्रसाद सिन्हा आणि त्यांच्यानंतर पण अजून 1-2 जण होते ती जे काँग्रेस पक्षाशी बिलॉंग करत नव्हते। त्यामुळे हा प्रश्न मोस्ट ऑफ द कॅन्सल होणार आहेत। त्यानंतर बघा, मेघालयाचा प्रश्न। मेघालय राज्याची निर्मिती ही कधी झालेली आहे आपली? 1972 ला। 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय राज्याची निर्मिती झाली नसून त्याला फक्त आसाम राज्याअंतर्गत एक ऑटोनॉमस स्टेटचा दर्जा दिला होता। ही 22वी घटना दुरुस्ती तुम्हाला एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये जशीच्या तशी दिसेल आणि हा प्रश्न 100% कॅन्सल होणारच आहे। त्यानंतर बघा, 12th प्लॅन। हा प्रश्न चेंज होऊ शकला असता, परंतु काय झालेलं आहे की 2 जे लक्ष ठरवताना पहिल्या वेळेस 4.5 त्यानंतर 4.5 ते 5.5 असे 2 लक्ष ठरवले गेले होते। त्यामुळे 2 ऑप्शन मध्ये इथं कन्फ्युजन आहे। त्यामुळे हा प्रश्न झाला तर कॅन्सल होऊ शकतो। थोडासा डाऊटफुल आहे, परंतु मोस्ट ऑफ द 90% हा प्रश्न कॅन्सल होणार आहे। त्यानंतर बघा, ॲनिमल क्लासिफिकेशन। हा प्रश्न देखील म्हणजे कोणतेही ॲनिमल हे एकाच क्लासमधील नसून त्यामुळे हा प्रश्न देखील रद्द होणार आहे। आणि तुम्ही म्हणशाल एवढे रद्द होतील का, तेवढे रद्द होतील का? 2021 ची फायनल आन्सर की बघा एकदा, त्यानंतर तुम्हाला सगळी क्लिअरिटी भेटेल। पुढे बघा, आता हे प्रश्न कॅन्सल होऊ शकतात, परंतु सर्वपणे हे आयोगाच्या मनावर राहील। त्यामध्ये बघा, पॅनचा जो प्रश्न आहे त्यामध्ये 2 ऑप्शन दिलेले आहे। त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे एक कार्बन मोनॉक्साईड आणि व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि दुसरा ऑप्शन आहे नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स। तर याच्यामध्ये जर एका ऑप्शन मध्ये नायट्रोजन आणि व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे एका ऑप्शन मध्ये असते तर हे बरोबर येऊ शकलं असतं, परंतु काहींचं म्हणणं असं आहे की हायड्रोकार्बन्स म्हणजे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्सच असतात। त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल करायचा का नाही हे सर्वपणे आयोगाच्या मनावर राहील। त्यानंतर बघा, आपला कानपूरचा उठावाचे नेतृत्वाचा प्रश्न आहे। त्यामध्ये बघा, नानासाहेब आणि तात्या टोपे। आता बघा, माझ्या मताप्रमाणे तर हा प्रश्न कॅन्सल होणार नाही, कारण की नेतृत्व कानपूरचे नानासाहेब पेशव्यांनीच केले होते। जरी तात्या टोपे तेथे असले तरी नेतृत्व हे नानासाहेब पेशव्यांनीच केलेले आहे। पण जरी आयोगाला तुम्ही आता वेगवेगळे सोर्सेस पाठवलेले आहे, आयोगाने जर ते सोर्सेस जर मानले म्हणजे ऑथेंटिक मानले आणि आयोगाचं जर मत झालं तर हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो। त्यानंतर बघा, धारासना सत्याग्रह। यामध्ये असं म्हणणं आलं की कमलादेवी चट्टोपाध्याय देखील सरोजिनी नायडू यांच्या सोबत होत्या किंवा त्या उठावामध्ये सहभागी होत्या। त्यामुळे तुम्ही जर दिलेले पुरावे आयोगाला ऑथेंटिक वाटले, मला तर नाही वाटत काही कॅन्सल होईल म्हणून, पण जर तुम्ही पाठवलेले पुरावे आयोगाने गृहीत धरले आणि त्यानुसार जर त्या पुराव्यामध्ये हे नाव आढळलं तर आयोग हा प्रश्न कॅन्सल करेल, नाहीतर तो प्रश्न तसाच राहील। फूड सिक्युरिटीचा पण प्रश्न आहे। त्यामध्ये बघा, एक भाजीपाला जो आहे तो 3ऱ्या आणि 4थ्या दोन्ही ऑप्शन मध्ये दिलेला आहे, जो की म्हणजे अकॉर्डिंग टू जे 4 स्टेटमेंट पाहिजे त्यामध्ये बसत नाही। कोणत्या तरी एकामध्ये म्हणजे 4th स्टेजमध्ये पाहिजे होता, तो 3rd स्टेजमध्ये पण दिलेला आहे। त्यामुळे आयोगाने हे जर आपण पाठवलेल्या रेफरन्सेस नुसार जर गृहीत धरलं तरच हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो। चान्सेस खूप कमी आहेत।
या प्रश्नांमध्ये 100% बदल होणार. त्यामध्ये बघा सेल थेरीचा प्रश्न आहे. जरी आयोग थेरीच्या प्रश्नाला एंटरटेन करत नसलं तरी आयोगाने प्रश्नामध्ये विचारलेल्या वाक्यानुसार म्हणजे विच ऑफ दी स्टेटमेंट्स आर बिलॉंग टू द स्लीडेन आणि श्वान यांच्या सेल थेरीनुसार कोणते बरोबर आहे, त्यांच्या दोघांच्या थेरीनुसार मॉडर्न सेल थेरीनुसार जर विचारलं असतं तर ऑल ऑफ दिस प्रश्न आला असता. परंतु न्यू सेल्स आर फॉर्म्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स ही पूर्णपणे विर्चॉची थेरी आहे आणि आयोगाला जे आपण ठोस पुरावे पाठवलेले 11वीची NCERT किंवा आपलं 11th स्टेट बोर्ड असेल आणि YCMU यांचे जे बुक्स असतील त्याचे रेफरन्स पाठवलेले आहे त्यानुसार 100% हा प्रश्न बदलणार आहे. त्यानंतर बघा चंद्रपूरचा प्रश्न देखील बदलणार आहे. जे ठिकाण दिलेले आहे ते सर्व म्हणजे ते पहिले 3 ABC हे चेंज होऊन येणार आहे कारण की ते ठिकाण चंद्रपूरमधील आहेत आणि हिगिनचं सुद्धा A आणि B हे दोन्ही पर्याय बरोबर असल्यामुळे हिगिनचा प्रश्न देखील चेंज होईल. म्हणजे मोस्ट ऑफ दी 99% तरी चेंज होईल. 1% म्हणजे आयोगाचं काही मत म्हणजे त्यांनी दिलेल्यानुसार म्हणजे A आणि B तर बरोबरच आहे परंतु जर त्यांना जर असं ठरवलं की द्यायचंच नाही B ऑप्शन बदलून तर त्या ठिकाणी काही चेंजेस होणार नाही. परंतु मोस्ट ऑफ दी 99% हिगिनचा क्वेश्चन हा बदलणार आहे. आता या प्रश्नांमध्ये होणार का नाही बदल ते पूर्णपणे आयोगाच्या हातात आहे. म्हणजे आयोगच ठरविल. आपण पाठवलेल्या रेफरन्सचा पुनरावलोकन करण्यात येईल आणि यामध्ये बदल होणं अशक्य नाही म्हणता येणार पण कठीण आहे, खूप कठीण आहे. जर आपण योग्य पद्धतीने ऑब्जेक्शन घेतलं असेल, आयोगाला व्यवस्थित पुरावे दिले असतील आणि आयोगाच्या एक्सपर्टने त्यावर व्यवस्थित मत मांडलं असेल आणि दोघांचं जर एकमत झालं तर खालील प्रश्न चेंज होऊ शकतात. म्हणजे पूर्णपणे आयोगाच्या हातात आहे. ते म्हणजे रिव्हर ड्रेनेज याचं ABC होऊ शकतं, त्यानंतर डिस्पर्स सेटलमेंटचं पण ABC होऊ शकतं आणि पॉवर्टी गॅपचं याचं चान्सेस खूपच कमी आहे. परंतु जर एकदम मायन्यूट विचार केला आपण तर दरडोई उत्पन्न याला जर आयोगाने एंटरटेन केलं त्या आपल्या पुराव्यानुसार तर यामध्ये पण बदल होऊ शकतो परंतु याचे चान्सेस खूपच कमी आहेत. पुढे बघा या प्रश्नांमध्ये बदल होणार नाही. 99.9% या प्रश्नामध्ये काहीही चेंजेस होणार नाही. त्यामुळे हे जे कोणाचे ऑब्जेक्शन मध्ये असेल तर त्यांनी याच्यावर विसंबून राहू नये. त्यामध्ये बघा बोम्माई केसचा आहे त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. ऑल ऑफ दिस 4 स्टेटमेंट्स आर करेक्ट. त्यानंतर बघा 5 आय अलायन्स काहींचं म्हणणं आलं की त्याच्यामध्ये कॅनडा नाहीये परंतु आपल्याला विचारलेल्या प्रश्नामध्ये काय आहे खालीलपैकी कोणते देश त्याच्यामध्ये आहेत. बाकी कॅनडा असो किंवा नसो ऑप्शनमध्ये त्याबद्दल काही दुमत नाही. त्यामुळं 5 आय अलायन्स याचा पण काही चेंज होणार नाही. अर्बन सेटलमेंट मध्ये देखील काहीही चेंजेस होणार नाही. जिओलॉजिकल इव्हिडन्स ऑल ऑफ दिस आहे आणि ऑल ऑफ दिसच राहणार. वुमन फर्टिलिटी मध्ये पण तो आपण जो तर्क मांडला होता तो फक्त आपल्या तर्कानुसारच आहे. त्याबद्दल कोणतेही दुमत नाही कारण की जे आहे एक स्टेटमेंट ओनली वन म्हणजे त्यांचा जो शैक्षणिक विकास होतो तेवढं एकच स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. बर्नॉलीचं प्रिन्सिपल ते ऑल ऑफ दिस ते सगळ्याला ऍप्लिकेबल आहे त्यामुळं तो प्रश्नामध्ये चेंज होणार नाही. लाईम वॉटर केमिकल फर्टिलायझर्स याच्यामध्ये देखील काही चेंज होणार नाही. हा प्रश्न आधी आयोगाने विचारलेला आहे. सर्व ज्यांनी PYQ सोडवलेले त्यांना माहिती आहे आणि लाईम वॉटरच दिलेला आहे बऱ्याच ठिकाणी. केमिकल फर्टिलायझर्सनीच न्यूट्रलाइज म्हणजे केमिकल फर्टिलायझर्समुळे जर ऍसिडिटी वाढली असेल सॉइलची तर काय वापरतो तर ते म्हणजे लाईम वॉटर आणि बुक्समध्ये स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण लाईम वॉटरच दिलेले आहे त्यामुळे याच्यामध्येही काही चेंजेस होणार नाही. नंतर ह्युमन बोन्स इरेग्युलर बोन बद्दल डाऊट विचारला होता मुलांनी किंवा त्या 208 1-2 संख्या विचारली होती त्यामध्येही कोणतेही चेंजेस होणार नाहीत. आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे सौर कृषी वाहिनी योजना. आता ही सर्व आयोगाच्या हातात आहे. आयोगाने पहिल्यानुसार विचारलं का दुसऱ्यानुसार विचारलं ते सर्व त्यांच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे त्यानुसार याच्यामध्येही कोणतेही चेंजेस होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही यावरून तुमच्या मार्क्सचा एक अंदाज लावू शकतो आणि आन्सर की कधीपर्यंत येईल यावर एक व्हिडिओ बनवतो त्यानंतर तुम्ही त्याच्यावरून बघून घ्या की आन्सर की कधीपर्यंत येईल. व्हिडिओ पूर्ण बघितल्यासाठी तुमचे आभार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.